दही आणि लाहीच्या काल्याने स्थूल देह पवित्र होतो, हरिनामाच्या काल्याने सूक्ष्म देह पवित्र होतो आणि अभेदाच्या काल्याने कारण देहाचा अत्यंत अभाव होतो. विठ्ठला मग आपण माणूस म्हणून जन्माला आलोत ना, मग आपल्याला किंमत कशामुळे? काला घेता येतो म्हणून. आपण माणूस म्हणून जन्माला आलोत ना, आपल्याला कशामुळे किंमत आहे? आपल्याला काय करता येतंय? या नरदेहात येऊन काय करता येतंय? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. या नरदेहाने आपल्याला सच्चिदानंद स्वरूप म्हणजे हा काला घेता येतो. काला काला म्हणजे काय? ज्या व्यक्तीच्या जीवनातलं करणं संपलं आणि मिळवणं संपलं, याच नाव काला. आता निश्चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची हो, आता निश्चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा. आपल्या जीवनात आपण निश्चिंत आहेत का निश्चित आहेत? आपल्या संसारात निश्चिंती आहे का निश्चिती आहे? कसं आहे? या ठिकाणी कोणी उठावून मानाव, महाराज माझ्या जीवनात दुःखच नाही, असं आहे का कोणी? जो देखे सो दुखिया बाबा. कोणाला शरीराचं, कोणाला मनाचं, कोणाला पापाचं, कोणाला पुण्याचं. आणि याच्यातून उत्तीर्ण होणे म्हणजेच काला घेणं. याच्यातून उत्तीर्ण होण्यात मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं, अरे देहाचं दुःख सांगता येतं हो, पण शरीराचं मनाचं कोणाला सांगता? तुम्ही ज्या रागामध्ये चाल गायली ना, त्या रागामध्ये एक गीत येतं पहा. सांगू कशी कुणाला कळातल्या जीवाची चिरदा वेदनेचा मजश्राप हाची आहे ऋते कुणाला काटा. कोणाला सांगता? मनातलं दुःख सांगता येत नाही. मग या दुःखातून पार होणं म्हणजे काय? काला आहे. आणि नर देहात आलेल्या जीवाने अगोदर काला घ्यावा आणि त्याच्यातच त्याचा मोठेपणा आहे. जर आपल्याला सांगितलं माणूस म्हणून आपल्यावर निबंध लिहात, काय लिहतात? काय मोठेपणा आहे आपल्यात? दोन पायाचा. पायाचा काय मोठेपणा आहे आपल्यात? बैलाला किती पाय आहेत? म्हणजे आपल्यापेक्षा चांगला आहे का नाही? मग आपल्याला मोठेपणा काय? कारण आपल्याला या नरदेहात येऊन काय होतो? हो याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. घेता येतो. मग बाबा हो, अजूनही वेळ गेली नाही, अजून आपले हातपाय चांगले आहेत, डोळ्याने अजून चांगलं दिसायलंय, गडबड करा आणि काला घ्या. काला घ्या म्हटले महाराज द्या ना काला, पण काला कोणीही देत नाही आणि कुठेही देत नाही. अरे द्वापार युगामध्ये यमुनेच्या वाळवंटामध्ये भगवंताने काला केला, पण काला वाटिणारा असा बाणेदारे त्याने काला वाटत असताना घरच्याचा संबंध पाहिला नाही.
कारण काला जातीवर मिळत नाही, काला कृतीवर मिळत नाही, काला आकृतीवर मिळत नाही, काला पंथावर मिळत नाही. अरे काला जर जातीवर मिळाला असता तर ब्राह्मणाला अगोदर भेटला असतं. आमच्या चोखोबर आहे तशीच राहिली असती. मग काला जातीवर नाही, काला हा अधिकार आहे. कोणी व्हारे अधिकारी त्याशी हरी देईल. अधिकार पाहिजे. अरे द्वापार युगात भगवंताने काला केला आणि स्वतः त्याचं पोरग पंक्तीला बसलेलं होतं. त्याच्या पोराला त्याने उठवलं, म्हणलं उठ, तू काल्याचा अधिकारी नाहीस. त्याचं नाव आहे ब्रह्मदेव. ब्रह्मदेव कोणाच्या पोटचा आहे? चहा ठेवायचा. ब्रह्मदेव कोणाच्या पोटचा आहे? आपण व्यवहारात म्हणतो अरे माझ्या पोटचा मुलगा माझ्या थोबाडीत माराव. पण आपण त्याला 9 महिने 9 दिवस पोटात वाढवलं का? आपल्याशिवाय नाही, पण आपण वाढवलं का? अरे ब्रह्मदेव खराच भगवंताच्या पोटचा आहे. याची ये नाभी कमळी जन्म चतुरानना, याची या महात प्रकाशे प्रकाश रवी किरणा, याची या महाप्रकाशे तेज हुताशना, येण्याची पडवो निवेद केला शहाणावो, ऐसा लागवी हा माया सूत्रधारी. भगवंत ब्रह्मदेव खराच भगवंताच्या पोटचा आहे, पण भगवंताने उठवलं त्याला, उठ. अरे तुला काल्याचा अधिकार नाही का? कारण तुला वर्णाची घमेंडी. कशाची? वर्णाची. कोण्या वर्णाची? साध्या वर्णाची का फोडणीच्या? आपल्याला कोणते वर्ण माहिती आहेत? एक साधं आणि एक फोडणीचं. तुमच्याकडे नसेल, पण आमच्याकडे एक सरबगावन म्हणून गाव आहे आणि त्या गावातलं वरण फेमस आहे. बरं कसं आहे, वरण फेमस आहे. मी माझं ते का कीर्तन होतं काल्याचं, मी जेवायला गेलो, मग ते वरण मला वाढलं आणि वरण वाढलं, मी घास खाल्ल्याच्या नंतर आपोआप माझी शिंडी टाईट झाली. आणि ते म्हणले महाराज आमच्या गावातलं वरण खूप फेमस आहे. आणि त्या काकूना विचारलं, महाराज तुम्ही किती जण भाऊ आहेत? मी म्हणलो काकू तुमच्या वर्णातून वाचलो तो 2 आहेत, नाहीतर एकच. मग हे वर्ण आहे का तिथं? हे वर्ण नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ज्याला वर्णाची घमेंडे ब्रह्मदेवाला वाटत होतं मी श्रेष्ठ आहे म्हणून मला काला आहे. पण काला हा अभिमानी व्यक्तीला नाही बरं का. काकड्याप्रमाणे. काकडा म्हणता का नाही तुम्ही? म्हणतात ना. आम्ही म्हणत नाही. तुम्हाला 7 दिवसापासून मी तेच सांगतोय, आम्ही खानदानी काकडे, आम्ही काकडा म्हणत नाही. पण काकड्याप्रमाणे वर्णाभिमान कोण झाले पावन, आयशे द्या सांगून मजपाशी. अरे ज्याला वर्णाची घमेंडे, काही लोकांना जातीची घमेंड, काहीला सत्तेची घमेंड, काहीला श्रीमंताची घमेंड. महाराज लोकांजवळ एकच अंगठी असते, ती सासऱ्याने केलेली असते, पण साहेब ती दमच धरीत नाही. पंग जरी बसली, इकडं वरण नाही, तिकडं भाजी आणा, इकडं बुंदी कमी पडली, कुठेही समोर. बाजारात गेलं तर कोथंबीर कशी दिली, मेथी कशी दिली, मिरच्या तर कालच्या दिसत्या. हे असंच एक जण बाजारात गेलं आणि ती अंगठी पुढंच त्याची. पण खानदानी माळीन होती ती, लहानपणापासून माळ्याचा धंदा केलेला तिने, आणि तिच्या हातात सोन्याच्या पाटल्या होत्या आणि एवढी चोळी होती कारण जुनी होती. आता ती आलं, मिरची कशी दिली, भाजी कशी दिली, मिरची कशी दिली. हिला माहीत झालं याला रोग कोणता झालाय. तिनं डोक्याचा पदर कमरेला खावला. यांनी चुरू केलं, मिरच्या कशा दिल्या, भाजी कशी दिली. तिनं अशी चोळी माग केली, पाटली पुढे केली. ती म्हणे बटाटा 40 रुपये किलो, वांगी 60. अरे मिरची घेतली तर कोथंबीर फुकाट. जे पिशवी टाकून पळालं तर अजून बाजारात गेलं नाही. मग अशा घमेंडी माणसाला काला भेटत. हो तुका म्हणे नरकी आणि अभिमान जरी होय ज्ञान गर्व दाढा, जरी होय ज्ञान गर्व दाढा. अभिमान कशाचाही अभिमान होतो. मला वाटतं माझ्यासारखा कथाकार कोणी, मला गाता येतो, वाजता येतं. तू बाहेर निघून बघ. मला वाटतं भागवत, अरे लोकांच्या भागवत पाठ आहेत, तुझ्या तरी 2-5 श्लोक पाठ आहेत. कशाचाही अभिमान म्हणून येतो. महाराज एका बाईला आज कशाचा अभिमान, ती म्हणली महाराज असं पुरीनं भाग्य काढलं माझ्या. म्हणलो काय भाग्य काढलं?
ती म्हणे चुलत सख्खे मावस धरून माझ्या मुलीला 5 सासरे आहेत. म्हणलं मग याच्यात भाग्य काय? ती म्हणली पुढे ऐका ना, पण एकाची बायको जिवंत नाही, एकही सासू नाही. याला काय भाग्य म्हणायचं का? याला काय भाग्य म्हणता का? अरे अभिमान कशाचाही अभिमान, आणि अभिमान कशाचाही होऊ द्या, तिळ मात्र दरी होय अभिमान, आणि मेरू तो समान भ्रार देवा. मग अभिमानी व्यक्तीला, ज्याला जातीचा अभिमान आहे, ज्याला सत्तेचा अभिमान आहे, ज्याला पंथाचा अभिमान आहे, अशा अभिमानी व्यक्तीला काला भेटत नाही बरं का. अरे आमच्या साधू संताला काला भेटला, अगोदर जात मावळली त्यांची. अगोदर, अरे ज्याची जात नाही त्याला काला कधीच भेटत नाही. ज्याची जात नाही याला का, मी असं म्हणत नाही बरं का की जात पाहू नका, जात पाहिली पाहिजे व्यवहारात. परमार्थात आपण सगळे एक आहेत. सबके लिए खुला है मंदिर ये हमारा. पण माणसाने काय केलंय माहितीये का? व्यवहारात कसं चालायलंय, आणि परमार्थात लोक जात पाहिले, आणि व्यवहारात कसंही चालायलंय. अरे जात पहा पण लग्न कार्यापुरती, आणि परमार्थामध्ये आपण सगळे एक आहेत बरं का. मग जातीवर काला नाही, मतीवर काला नाही. मतीवर काला असता तो वकिलाला अगोदर भेटला असता. जातीवर काला असता, अरे काही साधू मिळून ज्ञानोबाराय म्हणले, ज्ञानोबाराय तुम्ही काला घेतला, मग तुमच्या जातीमुळं घेतला का? म्हणले ज्ञानोबाराय म्हणले जात, अरे माझ्या तर जातीचा संबंध नाही. याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हार पाणी. याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हार पाणी. श्रीरंगाबाई आरुणी रे, श्रीरंगाबाई आरुणी, श्रीरंगाबाई आरुणी. किती वसिक वाद, वसिक वाद मज वेळो वेळो. किती वसिक वाद, किती वसिक वाद मज वेळो वेळो. ज्ञानोबारायला विचारलं, ज्ञानोबारा म्हणतात याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हार पाणी. श्रीरंगा वाचोनी आणुने, श्रीरंगा वाचोनी आणुने किती वो. अरे माझी जात मला कशाला विचारता? माझी जात पाठीमागं राहिली नाही, माझं कुळ मागं राहिलं नाही. माझं जे काय आहे तो भगवंत आहे, आणि अशा व्यक्तीला काला आहे. आणि मग बापा हो, आपल्याला काला घ्यायचा ना तर असा अधिकार मिळवा आणि मग काला घ्या. नरदेहात आलेल्या जीवालाच काला आहे, पण कोल्याही जीवाला काला नाही बरं का. नरदेहात आलेलाच माणूस पोलीस होतो, पण मला करता का? करता का पोलीस का? आपला तो अधिकार नाही का? अहो मला सांगा, पीक कोण्या जमिनीमध्ये चांगलं येतं? जिच्यात खोड आहेत, टोळं उघडीचे आहेत, कधी नांगर केला नाही, मग कोण्या जमिनीत पीक चांगलं येतं? अरे जमिनीतच पीक येतं, पण तिची मशागत झालेली पाहिजे. तसे नरदेहातल्या जीवाला काला, पण त्याचा काय झाला पाहिजे? अधिकार तयार झाला पाहिजे. म्हणले महाराज आम्हाला काला तर घ्यायचा आहे, पण आमचा अधिकार नाही ना. आम्ही वागत असताना असं वागलो, आता सांगायला लाज वाटते. काय? आम्ही वागत असताना असं वागलो, आता सांगायला लाज वाटते. म्हणले कसे वागले? जोपर्यंत माझे दात चांगले होते, मी परिसरात कधीच कोण्याच खाटकाजवळ कोंबडी ठेवली नाही. म्हणले मी जोपर्यंत चांगलं होतं ना, तोपर्यंत बोकड्याचा दुष्काळ, कोंबड्याचा अकाल पडलेला होता. अरे असा वागलो. गल्लीत सप्ताह सुरू झाला की साऊंड सिस्टमचे वायर चोरून नेले, युनिट काढून नेले, भजने म्हणायला लागले की त्यांच्यावर केसेस केले. असं मी म्हणत नाही, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, असंग संग घडले अन्याय,
बहुत आधर्म उपाय न कळे हित करावे ते काय नये बोलू आठवू ते नाही ऐकिले गाईले गीत धरली लाज सांडिले हित नावडे पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा. अरे साधू संत गावात आले की मी म्हणायचो पुढं होय होय पुढं पुढच्या घरी होय. गावात सप्ताह बसला की मला बरं वाटत नव्हतं आणि डीजे लागल्यावर माझं अंग असं चांगलं हलायचं बजाव नाकमुका नाकमुका नाकमुका. मी असा वागलो पण आता मला काला घ्यायचा आहे. मला काला भेटल का म्हणले अजूनही वेळ गेली नाही आता तरी पुढे हाची उपदेश. अरे आतापर्यंत तुला कळलं नाही ना अजूनही तरी होय जागा अजूनही तरी होय जागा अजुनी घरी होय जागा अजुनी घरी होय जागा. तुका म्हणे पुढे दगा तुका म्हणे पुढे दगा कारे नुमजशी दगडा कारे नुमजशी दगडा तुका म्हणे पुढे दगा तुका म्हणे पुढे दगा कारे नुमजशी दगडा कारे वनरसे दगडा. दगडा अजून वेळ गेली नाही माग झालेलं पाहू नको पुढे जामीन आहे तुका. अजूनही वेळ गेली नाही तुम्हाला काला घ्यायचा ना म्हणले देवाच्या चरित्राचा उच्चार करा म्हणले महाराज देवाचं चरित्र का कमी आहे का काय. अरे त्याचे अवतार किती आहेत अवताराच्या राशी तो हा उभा विटेवारी किंवा अनंत आव तार घेशी भक्ता कारणे. अहो त्याचे एवढे अवतार आहेत आम्ही 7 दिवस कथा ऐकायलो तर एका अवताराची कथा संपली नाही. मग एवढं कधी ऐकाव म्हणले देवाचे किती अवतार असू द्या फक्त 6 प्रकारात आलेत अंश अंशांश आवेश कला पूर्ण आणि पूर्ण अवतार आणि पूर्ण अवतार रामकृष्ण कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करा म्हणले महाराज त्याचं का चरित्र साध आहे का काय. अरे याच्या खोड्या सांगू किती महीपत्र सिंधू वाटे. अरे आकाशाचा कागद केला आणि समुद्राची शाही केली तर त्याच्याबद्दल बोलणं सोपं आहे का. मग एवढ्या खोड्या आम्हाला वर्णन करता येत नाहीत. कीर्तनाचा टाइम 12चा आहे आणि आता तर 11:15 वाजलेत. 15 मिनिटात काय काय करता किती सांगता म्हणले मग 2 अवस्थेतलं सांगा. यदशे चरित्र केले नारायणे रांगता गोधोने राखीता हे. दशा म्हणजे अवस्था 2 अवस्थेमधलं काय करा 2 अवस्थेमधले रांगतापणी जे केलं आणि गायी राखतानी जे केलं त्याचं वर्णन करा. आता देवाचा जन्म झाला असं आपण गृहीत धरू कारण आपला जन्म आपण करून घेतलेला आहे का नाही. देवाचा जन्म झाला का होतो भगवंताचा जन्म त्याचे 2-3 कारण आहेत. जब जब होई धर्म के हानी बाडई असुर अधम अभिमानी. पाप वाढलं धरतीवरलं पाप वाढलं की भगवंत काय करत असतो अवतार धारण करत असतो. आणि आता पाप वाढलं बरं का. अरे काय काय बोलावं महाराज किती पाप वाढले. आज 7, 8, 12, 13 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतात अजून किती पाप पाहायचं राहिलंय. माजलगाव हे केलंय जालना या शहरामध्ये अशा घटना झाल्यात आणि हे पाप वाढले की देवाला ते सहन होत नाही बरं का. पापासारखं काही जड नाही. मी आपल्याला एक दिवशी सांगितलं की नाही जल से पतला कौन है कौन भूमि से भारी कौन अगन से तेज है कौन काजल से काली. जल से पतला ज्ञान है पाप भूमि से भारी क्रोध अगन से तेज है कलंक काजल से काली. श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया. पाप भूमीशे भारी. आणि असं पाप वाढलं की भगवान अवतार धारण करत असतो. भगवंताचा अवतार झाला. भगवंत कारागृहामध्ये प्रगटले आहे की नाही. खुल्ल गए सारे ताले वै क्या बात हो गई जब से जल में कन्हैया करामात हो गई. आपण मस्त आनंद घेतला आहे का. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला माया उपजली तेथे
ठेवी मज आणि येथे हे सर्व झालं. हे आपण सर्व भागवतात ऐकलेलं आहे. आता इथून पुढचा भाग आता भगवंत रांगू लागले आणि रांगतापणी जे केलं त्याचं वर्णन करा. आणि रांगतापणी काय केलं? तळवे तळहात टेकी तू तळवे तळहात टेकी तू डावे गुडघ्याने रांगत डावे गुडघ्याने रांगत हात टेकीता हात टेकीता डावे गुडघ्याने रांगत वा 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 गोड आवाज आहे बरं काय काय मंडळीचे. महाराज सोप आहे का काय गाणं हे? सोप आहे का काय? हा हा चांगल्या चांगलं महाराज ह्या लोकांनी अनेक जन्म हेच केलं. जन्मो जन्मी तवा यांचा आवाज आता कुठंतरी गोड लागायला बरं का. सोप आहे का काय महाराज? हा. काही लोक गाय लागल्यावर मी नेहमी सांगत असतो, काही लोक गा लागले महाराज बरं का साहेब पाटील तुकाराम महाराज सर, जर काही लोक गा लागल्यावर असं वाटतं यांचा गळा चोरून न्यावा. काय न्यावा? यायचा गळा चोरून न्यावा. आणि काही लोक गा लागल्यावर असं वाटतं यायचा गळा कापून न्यावा. पुन्हा समज नाही म्हणजे पुन्हा हे गायला आलेच नाही पाहिजे. सोप आहे का काय महाराज? पकवत पाहून येतो का ऐकून? हा ऐकून मग तुम्ही आता 2-1.5 तास झालं ऐकत आहे, बसता का आता तिकून? पकवत पाहून येतो का ऐकून? पाहून येत नाही, ऐकून येत नाही, त्याला घासावत लागत. गुरु घरी अरे शिकवून याय ना महाराज. मी आता संस्था टाकली होती, बंद केली आता, पण टाकली होती. आणि मी मग पोरांना रोज शिकवायचो महाराज. वाजव धागी नता गीता घी गीधा 2च बोल शिकवायचो. 6 महिने 2च बोल शिकवले. विचारा ना 6 महिने 2च काऊन शिकवले? विचारा ना काऊन? कारण सर मला 2च येत होते. रोज ते धागी नता गीता घी गीधा. संस्था बंद करायची वेळ आली आमच्या. संस्था बंद करायची वेळ आल्यामुळे मी म्हटलं आता याच्या बापाकडून थोडेफार पैसे घेतलेले तर आपण याला तालात बोल येतो का नाही पहा. मी म्हणलं म्हण दागिन ताग घेता घी घेदा. आणि ते तालात येण्यासाठी ता गचा उच्चार करावा लागतो. बरोबर नाही मग महाराज? गचा उच्चार करावा लागतो. मग मी म्हणायचो दागिन ताग घेता घी घेता. ते गचा उच्चार करताना ते पोरग म्हणायचं दागिनता आग गीता दागिनता आग गीता. मी म्हणलो ही गीता कोण आहे? तो म्हणलं मी मावस भाऊने. आता त्याच्या मावस बहिणीचा ह्या बोलाचा काहीतरी संबंध अर्थार्थी म्हणजे घासून येत नाही. सोपं नाही महाराज बरं का. याच्यासाठी नेहमी तेच तत्कथनम तत्चिंतनम आहे की नाही. याच्यासाठी नेहमी तेच 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 करा. आणि मी नेहमी वाक्य बोलत असतो. वा अरे प्रॅक्टिस करून बोल बसत असतो, प्रॅक्टिस करून राग बसत असतो. पण साधना झाल्यावर लोकांच्या अंतकरणाला ते लागत असत. काय आहे की नाही? आणि ह्या लोकांची काय साधना. रंग निरंग नाथ तुम्ही देखील भगवंत काय लागले? तळवे तळहात तळवे तळहात तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. का गुडघा ठेवला आणि का तळवा ठेवला? याच्यात अध्यात्म आहे. अरे ही पृथ्वी गेली होती देवा, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाय तोय सांगत शे. बुडाला हा धर्म अधर्म झाला फार सोसवे ना भार मजशी. आता देवा आता मला हे पापाचं वज सहन होत नाही म्हणून ताळवा ठेकला. बाई घाबरू नको, आता मी आलोय. जे अधर्मी येत ना यायला नाश्त्यालाच खाऊन घेतो, दुपारच्याला एक ठेवीत नाही. नाश्ता म्हणजे बालपण. काग बगरिठा मारले बाळपणी अवघी दैत्य खाणी
बोडविले. आणि असे रांगत असताना काय केलं? रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगले चोरीत लोणी, जाऊन धरती गवळणी, जाऊन धरती गवळणी, बांधित चरणी देती गाराणी, बांधित धरणी देते गाणी, आय शोधे साजनी, यशोदे साजनी, दही दूध भक्षणी कमाल नेले, नवल केले साजनी. कृष्ण आळवा आळवा, बनलेत गावा कृष्ण आळवा आळवा. कृष्ण आळवा आळवा, तुम्हाला पाठ नसलं काय? तुम्ही ताण नाही घ्यायचा. न 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 न. कारण यायला आपलं कळलं नाही पाहिजे काय चाललं. मी नेहमी सांगत असतो महाराज, 2 मैत्रिणी होत्या. एक मुस्लिम समाजाची होती आणि एक हिंदूची होती, पण चांगल्या मैत्रिणी. आणि पण आपल्या पूर्वीच्या बाया काय करायच्या? त्या दळण दळायला बसल्या की गाणे म्हणायच्या. काय आत्ताच्या जमान्यामध्ये शेतीला ट्रॅक्टर, माझा ग भाऊ राया पुण्याला डॉक्टर, अशा गाणी म्हणायच्या की नाही? मळ्याच्या गमाळ्यामध्ये माझा भाऊ दारू पाडी, कोण्या मेल्या निघाली काडी, आली पोलिसाची गाडी, म्हणायच्या की नाही? असं म्हणत होत्या काहीतरी. ऐकलं आता त्या दोघी बसलेली असताना ही दळण दळताना काय करायची? गाणं म्हणायची. आताच्या जमान्यामध्ये माझ्या आलं शेतीला ट्रॅक्टर, माझा ग भाऊ राया पुण्याला डॉक्टर. पण ह्या मुस्लिमाच्या स्त्रीला ते येत नव्हते ते काही गाणे, पण तिनं डोकं लावलं, ती उघडं पडू द्यायचीच नाही. ही म्हणली ना, आताच्या जमान्यामध्ये माझ्या शेतीला ट्रॅक्टर, माझा ग भाऊ राया शेती पुण्याला डॉक्टर. हिनं लगेच लावो, जिधर जिधर तेरा भाई उधर उधर मेरा भाई. तसं आपलं नाही ध्यानात आलं की ना ना करून लगे कडी लावायचं, उघडं पडू द्यायचं. विठाला रांगतापणे काय केलं? रांगत रंगणी चोरीत लोणी, भगवंत चोरी करू लागले. आणि चोरी म्हणलं की आव घ्या मिळवणी गवळणी, येती नंदाचे अंगणी. चोरी म्हणलं की गाराने सांगायला गवळणी लागल्या. काय झालं माहितीये का? भगवंत रांगता रांगता उभे राहिले आणि चालू लागले बरं का. आणि चालत असताना छुम 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 असा चालायचा भगवंत, असा सुंदर दिसायचा महाराज. जरी की पगडी बांधे सुंदरा खोवाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना प्यागे प्यारा. आणि मग भगवंतानी काय केलं? भगवंत 3.5 वर्षाचे झाले आणि मग त्याने एक आपले काही सवंगडी गोळा केले. आणि सवंगडी गोळ्या केल्याच्या नंतर त्याची तब्येत पाहिली महाराज. एकालाही 30ची पॅन्ट लागत नव्हती, सगळं मला 28चा, असे काळी पहिलवान सगळे. भगवंत म्हणले खायला मिळत नाही का? म्हणले देवा खूप आहे रे घरी, पण म्हातारी कशालाच धक्का लावू देत नाही, कशालाही कडीच लावलेली, म्हणले कशालाही कुलूप लावलेलं आहे. भगवंत म्हणले असं मिळत नाही तर मग काय करा? चोरी करा. आणि मग भगवंताने त्या टायमाला एक मंडळ स्थापन केलं. कोणतं? बालगोपाळ शौर्य मंडळ अशी स्थापना केली. अध्यक्ष होता 3.5 वर्षाचा. मग उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष तुम्ही विचार करा आता कसे असतील. भगवंत स्वतः अध्यक्ष. आणि म्हणले एक काम करा, आधी घरी चोरी करा. म्हणले देवा अरे चोरीचा मेळ नाही जमत आम्हाला. म्हणले मेळ नाही जमत, आधी घरी प्रॅक्टिस करा ना. म्हणले देवा अरे एवढ्या दिवसापासून बघ ना, पोट आमचं पाठीला चिटकलंय. भगवंत म्हणले लय भूक लागली तुम्हाला? म्हणले खूप लागली. म्हणले सकाळी नाश्ता नव्हता केला काही, चहा काही? म्हणले काही नाही केलं. म्हणले खूप भूक लागली? म्हणले हो खूप भूक लागली. मग तुम्हाला जेवायचंय ना? काय बघा, काही अभंगामध्ये गोपाळ भगवंताशी बोलतात आणि काही अभंगात देव गोपाळाशी बोलतो, काही अभंगात गोपाळ देवाशी बोलतात आणि काही एकमेकाला बोलतात. असे काही अभंग आहेत. तो आजचा जो अभंग आहे त्या अभंगात गोपाळाशी भगवंत बोलतात. तुम्हाला खायचंय ना, तुम्हाला भूक लागली ना, मग तुम्ही काय करा? ओ याद तरी यार लागी, याद तरी यागे, याद तरी यार लागे, याद तरी यार
बगे माझ्या मागे मागे अवगे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी याला तरी यारे लागे. तुम्ही काय करा, माझ्या माग या, याल तरी यारे लागे. म्हणले कोण या, म्हणले अवघे या. अवघे म्हणजे कोणी या, सकळाची येथे आहे अधिकार. कारण या जगाच्या पाठीवर एकच संप्रदाय असा आहे, त्याने कधीच कोणाची जात नाही पाहिली. तू का म्हणे नाही, जाती सवे काम ज्याचे मुखी नाम. कोणी या, अरे इथं आल्याच्या नंतर चोर मुक्त होतो. कुठं हो खटनट या विशुद्ध होऊन अजवे दौड पिट्टी भावे चोखा मेळा खटनट या विशुद्ध होऊन अजवे दौड पिट्टी भावे चोखा मेळा खटनट या विशुद्ध होऊन अजवे दौड पिट्टी भावे चोखा मेळा खटनट या विशुद्ध होऊन अजवे दौड पिट्टी भावे चोखा मेळा खटनट या विशुद्ध होऊन अजवे दौड पिट्टी भावे चोखा मेळा खटनट या विशुद्ध होऊन अजवे दौड पिट्टी भावे चोखा मेळा खटनट या विशुद्ध होऊन अजवे दौड पिट्टी भावे चोखा मेळा कोणीही या, या इथाने खटनट यावे, शुद्ध होऊन जावे. अरे इथं आल्याच्या नंतर चोर मुक्त होतो. पण साहेब, चोराने इथं येऊन चोरी सोडून द्यावा, नाही तर इथं येऊन तो धंदा केल्यावर नसतं होत. चोराने इथं यावा. अरे वारकरी संप्रदायामध्ये आल्यावर चोर मुक्त होतो. पण चोराने इथं काय करावं, अरे फार काय सांगावं. अरे चोर तर लई अलीकडचा आहे. आमच्या इथे वेश्याही मुक्त होते. है की नाही? हमारे लिए क्यों देरी किए हो, गनिका आजा मिलको एक पल में तारे. अगर नाथ देखोगे अवगुण हमारे, तो हम कैसे भव से लगेगे किनारे. देवा, इथं इथं ताकद आहे. फक्त इथं या, सर्वांनी या. याल तरी यारे लागे. काय यादी सांगू, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सांडाळाही अधिकार. बाळे नारी नरो आधी करो निवेशाही. यारे नाचू अवघे जन भावे आनंदे करुण, भावे आनंदे करुण गाऊ पंढरीचा राजा, गाऊ पंढरीचा राजा, पंढरीचा राजा, गाऊ पंढरीचा राजा. सर्वजण या, सर्वजण या. कोण कोण या, सर्व या. हाय का, या रे नाचू अवघे जन भावे आनंद करून. म्हटले काय, गाऊ पंढरीचा राणा. अरे किती प्रमाण सांगावे. अरे माझे गुरुवर्य प्रातस्मरणीय ब्रह्मीभूत गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकरांचे शिष्य बळीराम बाबा माघाडे सांगायचे, बुवा महाराजाने कीर्तनात प्रमाणाशिवाय बोलू नये. महाराजाने कीर्तनात प्रमाणाशिवाय बोलू नये. आणि महाराजाने कीर्तनात प्रमाणात बोलावं आणि प्रमाणाशिवाय बोलू नये. प्रमाणात बोलावं आणि प्रमाणाशिवाय बोललं नाही पाहिजे. आहे की नाही. मग आपल्या बोलण्याला प्रमाण पाहिजे की नाही. या रे नाचू अवघे जण, किंवा बांधू विठ्ठल सांगडी पोहो ने जाऊ पहिले तिरी अवघे जण गडी.
घाला उडी भाईनो बाबांनो, या. कशासाठी या? तुम्हाला समाधान पाहिजे ना, तुम्हाला सुख पाहिजे ना, तुम्हाला शांती पाहिजे ना, मग तुम्ही आमच्या मागे याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे. म्हणले देवा तुझ्या माग आल्याच्या नंतर आमचं पोट भरण का? म्हणले नक्की भरण, नक्की भरण. म्हणले कवा भरण? म्हणले फक्त 15 मिनिटं थांबा, आज देतो. नाही नाही, आता देतो. आजी देतो पोट भरी, 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 आजी देतो हे पुरे म्हणाल तो बरी, पुरे म्हणाल तो बरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो भरी, आजी देतो पोट भरी. आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरी, पुरे म्हणाल तो बरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरी, पुरे म्हणाल आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरी. तुम्ही फक्त माझ्या माग या, आज देतो आणि आता देतो, आणि तुम्ही बस झालं म्हणले पाहिजे. आणि असं खायला दिलं महाराज देवानी की गोपाळ म्हणले तुझी ये संगती झाली आमोची निशिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तुझे संगती झाल्या मुझे शेती, होई सुखाचे सोहळे, होई सुखाचे सोहळे. देवा तुझ्या संगतीत आलो, जे नाही भेटलं, जे पाहिलं नाही ते मी आमच्या खाण्यात आलं. म्हणले तुझी ये संगती. हा, कारण आपल्याला व्यवहारात खायला काही मिळतं बरं का, पण आपण जे खातो ते नसतंय. परमार्थात काय काय भेटतंय? परमार्थात साधा भात आहे, परमार्थात खिचडी आहे, परमार्थात लाडू आहे, आणि परमार्थात रस आहे. राम म्हणा, कृष्ण म्हणा, हरी म्हणा, हा साधा भात आहे. काही म्हणा, राधा म्हणा, हा कृष्ण म्हणा, किशोरी म्हणा, राधा राणी म्हणा, कोणतंही देवाचं एक नाव घ्या, ह्या काय आहे? साधा भात. एखाद्याला साधा भात नसं आवडत तर रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, हा काय आहे? हरी नामाचा खिचडी काला, हा काय आहे? खिचडी काला आहे. आणि दुसरा परमार्थात भेटतो लाडू. आपल्याला लाडू कशा कशाचे माहित आहेत? म्हणा ना, तुम्ही लाडू करत नाहीत? गाऱ्याचे, डाळीचे, अजून बुंदीचे. पण आपले लाडू जर आपण जर खायच लागलो आवडीने तर किती खातो एका टायमाला? हा, 2. एखादा जर लईच बहादर असला तर 8 खाईल, आहे नाही चोपदार? एखादा जरा बऱ्या वानाचा असला तर 8 खाऊ शकतो. पण रोजच 3 टाइम 8 खाईल का? आपल्या लाडू, आपल्या लाडू माग 2-3 दोष आहेत. आपले लाडू जर लाडू करणाऱ्या काकूकडून जर चाचणी कडक झाली तर ज्याचे दात हालतात त्याने त्या लाडूच्या नादी लागून. कारण तो लाडू जर यदा कदाचित फेकून हाणला तर डोक्यात टेंगुळ येण्याची शक्यता आहे, एवढे कडक होतात. बरं, एखाद्या काकूने नरमच केले तर खाण्याची पद्धत 8 लाडूच्या पुढे आपण खाऊ शकत नाही. आणि तिसरा दोष आहे, आपले लाडू 8 दिवसाच्या वरती चांगले राहू शकत नाही. त्याला काय होतो? नंतर त्याचा वास येतो, त्याला बुरशी येते. पण महाराज या परमार्थातला लाडू आविट गे माय विटेना, आणि त्यातली त्यात पुन्हा आपले जे लाडू आहेत सगळ्यांनाच गऱ्याचा लाडू आवडतो असं नाही.
विठाला 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 काय चालू होतं? लाडू 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 आपल्या या वरातले जे लाडू आहेत, एक लाडू सर्वाला आवडत नाहीत, सर्व लाडू एकाला आवडत नाहीत, आणि एकाला सर्व आवडत नाहीत, आणि एक लाडू तुम्हाला जर डाळीचा लाडू आवडत असला तर एक दुसऱ्याला गऱ्याचा आवडत असेल, तिसऱ्याला तिळाचा आवडत असेल, पण एक लाडू असा आहे महाराज, कोणी नाहीच म्हणत नाही त्याला. तो लाडू आमच्यामध्ये भेटतो. कोणता? तुका मने खातो आनंदाचे लाडू, घ्या रे काय आहे पुढं? नका चर पडू, घ्या रे तुम्ही, तुका मने खातो आनंदाचे लाडू. तो लाडू आमच्या जोळे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले आम्ही असे हावरे नाहीत, आम्ही आमचे लाडू असे बरणीमध्ये डब्यामध्ये ठेवले नाही, मुक्त केले. या आणि घ्या. आणि तिसरा पदार्थ राहिला रस. आपल्याला किती रस माहिती आहेत? आंब्याचा रस, पुन्हा ऊसाचा रस, पुन्हा चहा म्हणजे काय? रसचे. चहामध्ये दोन प्रकार आहेत, एक गरम चहा असतो आणि दुसरा थंड असतो. प्रकार आहेत बरं का. पण सर्व रस अमृतापुढे बरं का. कोणताही रस घ्या तो अमृतापुढे फिके पडतो. ज्ञानोबराय म्हणतात, का तीर्थे जे त्रिभुवनी घडती समुद्र अवघानी, ना तरी अमृत रस स्वादनी सर्व रसू. अमृतापुढे सर्व रस कमी पडतात, पण अमृत ज्या रसापुढे कमी पडतो तो म्हणजे आमचा इथं रस आहे. अमृत जयास फिके पुढे, अमृत जयास फिके पुढे, असा तो ब्रह्मरस. ब्रह्मरस करू भोजन पंगती, आणि तो रस आमच्या तुम्हाला देतो. आणि कधी? आजी देतो पोट भरी, पुरे मनाल तो वरी. पण त्याच्यासाठी नियम आहे, हळूहळू चाला आणि कोणी कोणाशी न बोला. म्हणले हो जगद्गुरु तुकोबाराय, तुम्ही एकदा तरी कमीत कमी पक्क एक तरी सांगा ना. काही ठिकाणी म्हणतात तुका म्हणे तेथे नचले तातडी, काही ठिकाणी म्हणतात करावी तातडी परमार्थाची, एका ठिकाणी म्हणायला गडबड करा आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणाला हळूहळू चाला. नेमकं खरं कोणतं? दोन्ही खरं. अरे परमार्थाला येत, परमार्थात लागत असताना, परमार्थ करत असताना, संसार सोडताना गडबड करा, आणि परमार्थात आल्यावर जरा धमाधमाने चाला. हा निष्काम कर्म, निष्काम उपासना, मलदोष, विक्षेप दोष, आवरण दोष, तत्वम पदार्थ शोधनम, असं हळूहळू यालाच म्हणतात निरखित. निरखित गेली हळूहळू हळूहळू विचार करीत श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू झोपाळू गुरुच्या सान्निध्यात जाऊ नका. कृपाळू गुरुच्या सान्निध्यात जाऊन पुढे पुढे हळूहळू 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 असं काय करा, पुढं चाला. मगरून तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हळू हळू चाला, कोणी कोणाशी न बोला. याचेही दोन अर्थ.
भगवंताविषयी कोणाला काहीच बोलता येत नाही आणि भगवंताशिवाय दुसरं काही बोलायसारखंही नाही. हा? भगवंताशिवाय अरे बोले ना ओ बोलू दे ना, त्याच्याविषयी बोलता येत नाही. वेदाने देवाला पाहिलं पण सांगता नाही आलं कसं आहे म्हणून. वेद जाणू गेला किंवा वेदा नाही कळला अंतपार याचा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा राजा त्याच्याविषयी दुसऱ्याला काही जमलं नाही म्हणून त्याच्याविषयी बोलता येत नाहीत. अनेक एक प्रमाणे पहा, हलू नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये, त्याच्याविषयी बोलता येत नाही म्हणून तुम्ही काय करा, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. आणि बाबा हे आसार रूपी विषय रूपी कानाने तुमचं पोट भरू नका. अभंगाचं शेवटचं तुका मान सांगा घाटे, तुका मान सांगा घाटे, तुका मान सांगा घाटे, हो तुका मान सांगा घाटे, तुका मान सांगा घाटे, तुका मान सांगा घाटे, तुका मान सांगा घाटे. नका भरू पोट, देने नका भरू पोट, आजी देतो पोट भरे, आजी देतो पोट भरे, आजी देतो पोट भरे, आजी देतो पोट भरे, हो आजी देतो पोट भरे, आजी देतो पोट भरे, आजी देतो पोट भरे, आजी देतो पोट भरे. पुरे मनान तुम्हारी, पुरे मनान दे, पुरे दे, पुरे पुरे मना, पुरे मनाला तुम्हारी, हा पुरे पुरे मना, पुरे मनाला तो आजी देतो पोट भरे, आजी देतो पोट भरे, आजी देतो पोट भरे, आजी देतो विठोबा रखुमाई जय जय जय
हो. बसा बसा, अजून संपलं नाही बरं का. बसा कीर्तन बसा संपलं नाही अजून, बसा, भरपूर खाली. बाकी आहे. बसा खाली, बसा बसा. बसा. सरळ सरळ भावार्थ विनय कराल झालेला. घाल, विनय कराल, विनय कराल, विनय कराल. हा 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 हा, शांत बसा, शांत बस. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आपल्या समोर ठेवलेला आहे, पण काल्याच्या कीर्तनाचा सिद्धांत आहे, काल्याच्या कीर्तनाचा नियम आहे. चरित्रचे उच्चारावे केले देवे गोकुळी. मग आपल्याला असं भगवंतांनी सुंदर शिकवलं पोरांनो. आता तुम्हाला पोटभर खायचंय, मी तुमच्याशी चर्चा केलेली आहे. आता आपल्याला चोरीला जायचंय, सामान सोबत घ्या, सामुग्री सोबत घ्या. म्हटले चोरी करायला काय सामुग्री लागते भगवंता? भगवंत म्हणले वस्त्र गाळ केलेली माती घ्या, सराट्याचे काटे घ्या, मोठी काठी घ्या. पेंद्या म्हणला देवा तू चोरी वेगळी सांगायला, अरे चोरी करताना पिस्तूल चाकू असं काही सांगावता? ते म्हणले गपची बस तू, तुला काय कळत? या अण्णा. विठाला विठाला विठाला. हो, पेंद्या म्हणला देवा अरे वस्त्र गाळ केलेली माती कशाला? तो म्हणला अरे भगवंत म्हणले पेंद्या जर आपण चोरी करायला गेलो न मधातच गवळणीला जाग आली तर ही माती तिच्या डोळ्यात फेकून मारायची आणि ती डोळे चोळीन तोपर्यंत आपण पळून जायचं. पण पेंद्या जरा शिकलेला होता, तो म्हणला ती चष्मा घालून आली तर. भगवंत म्हणले मग आपण तो सराट्याचा काटा घेतलेला आहे. सराट्याचा काटा माहितीये ना, बाभळीचे काटे वेगळे आणि सराट्याचा वेगळा. सराट्याच्या काठ्याकडे एक गुण आहे, काय? तो कोणी अंगावर फेका एक ना त्याची आणि काय असते? कोणाची? कशाची? सराट्याची. काय असती? आणि कधी वरच. कोणाची? सराट्याची. हे ध्यानात असू दे. त्याची कोणती कधी फेका एक बाजू एक टोक त्याचं वरच असतं. मग ती गवळण जर पळत आली तर तिच्या पायात काटा मोडून आपण तो निघून जायचं. तेवढ्यात पेंद्या म्हणला देवा ती शिल्पर घालून आली तर. भगवंत म्हणले तू 5 वाजी तू का काय? मग चोरी करायला निघाले महाराज. अनेक खोड्या केल्या बर का. आणि मग गाराणे सांगावया आल्या गोकुळीच्या स्त्रिया. अनेक गवळणी गाराणे सांगू लागल्या, अनेक खोड्या केल्या. सगळ्या खोड्या का पाहायला आपल्याला वेळ नाही. एक खोडी सांगतो आणि काय करतो, शेवेला पूर्ण विराम. काय झालं? खोडीचं निमित्त होतं बरं का. खोडीचं काय होतं? निमित्त होतं, पण खरा अर्थ होता गवळणीला देव पहा वाटायचं. भरला उल्लंडो निरिता करी घट मिस पानियाचे. अरे भरल्याने घागर असायची पण पालथी करायची गवळण का? देवाला पाहायला जायची, कारण देव दिसायलाच होता, एवढा सुंदर होता. अरे त्याला पाहिल्याच्या नंतर चित्त चोरी गेले नंगाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे सावळे रुपडे चोरटे चित्ताचे उभे पंढरीचे विटेवरी. उभे पंढरीचे विटेवरी सावळे रुपडे चोरटे चित्ताचे. पहा वाटायचा. आणि मग भगवंत काय झालं पहा, एक दिवशी असे डोळे चोळू लागले. एके गवळणीला त्याचा चेहरा चांगला दिसना. ती म्हणली कृष्णा डोळे काऊन चोळायला? तो म्हणला काकू डोळे कचकच करायले. म्हणले मग जालन्याला जा ना गणपती नेत्रालयामध्ये. आता नाही तर मंठा चौपुलीलाच झालंय नेत्र सेवा. तो म्हणला मी तातेराव लहानेकडे जाऊन आलो मुंबईला. म्हणले काय? म्हणले लहाने साहेब. ते म्हणले हे दवाखान्याचं दुखणं नाही, याला आयुर्वेदिक रामबाण उपाय. काय? म्हणले गाईचं लोणी घाला डोळ्यामध्ये. आता लोणी फक्त सकाराम बाबाचीच राहिली आता रिसोडकडे. आता लोणी नाही राहिलं. आता 12 खडीतच लल्ला लिल्ली लुन्नी तेवढंच लोणी राहिलं. आता लोणीच राहिलं नाही. पूर्वी होतं एवढाले डेरे. सकाळी सकाळी आवाज यायचा घुम घुम करती डेरे घुमती आनंद द्या हो. आता घुम घुम नाही, आता खुरखुर आवाज येतो घरी. आता का दही राहिलंय का माठ राहिलंय? आता एवढ्या पातेल्यात काकू काय करते, ते इरजण टाकते आणि त्याला काय लाकडाची रई थोडे ती 15 रुपयाची कटलेरीवर भेटते. अशा केली
आणि मग एका काकून ते असं घेतलं काढून एवढं एवढंच ते लोणी आलं. तिने विचार केला याला कशात काढावं. 5 मिनिटं पाहिलं काढवायचं नाही का दानच नाही. तसं म्हणले कृष्ण अरे लोणी तिला द्यावं लागलं बरं का. तिला वाटू लागलं मी लोणी द्यावं याला. पण साहेब तिला वाटलं जर याला आपण आज लोणी दिलं तर पेटीवाला आपल्याच घरी, तबलेवाला आपल्याच घरी, पखवादी आपल्याच घरी, हे सगळं गँगच घेऊन यायचं. ती म्हणली देवा अरे दिलं असतं रे लोणी तुला, पण माझ्या घरी गायच नाही. फक्त 10 मिनिटात राहिलं बरं का. फक्त 10 मिनिटं दम धरा. म्हणले देवा दिलं असतं तुला लोणी, पण माझ्या घरी गायच नाही. भगवंत असून नाही म्हणल्यावर फाकाफाकीच करतो महाराज. भगवंत म्हणले तुझ्या घरी गाय नाही होय, थांब म्हटले. मग रात्री भगवंत तिला झोपू दिलं 12च्या टायमाला. साहेब तिच्या गोठ्यातल्या गायी भगवंतानी कुंभाराच्या घरी आणल्या. आणि कुंभाराचे गधे हिच्या वाड्यात. आणि पूर्वीचे स्पेशल काम बायाकडे होते. सकाळी 5ला सातपुते काका ती बाई उठली धार काढायला. आता लाईट होता का काय, तिनं त्या बादलीत पाणी घेतलं आणि आतमध्ये गेली. आता पूर्वीच्या गायीला वासूर सोडायचं काम नव्हतं. वासुदेव हरी थाप म्हणून थाप मारली की गाय पाहणं सोडायची. ही आतमध्ये गेले, गायी नव्हत्याच, गध होतं. गध्याला थापीची मिळत नव्हतं. ते त्याला दांडक्याचा पत्ता. हिनं थाप मारलं की गध असं ताईट झालं. आणि कास धुण्यासाठी हिनं पाणी मारलं, गध्याला झाल्या गुदगुल्या. गध्यानी जे 2 लाता उचलल्या, गध लाता किती हाणत तुम्ही कावा खाल्ल्या नाही, तुम्ही पाहिल्या. गध्यानी ज्या लाता उचलल्या की एका टप्पूत गवळण आणि ते भांड एकीकडं. रामाच्या पाहऱ्यात तिचं थोबाड फुटलं. बाई अशी दान दान वाड्यात गेली. मालकाच्या अंगावरलं पांघरून काढलं. उठा म्हणे थोबाड फुटलंय. तो झोपल्याच म्हणला दमानी चलत जाई ना का पळतच चलतीस. ती म्हणजे अहो पडले नाही, गाध्यानीला आता मारले. ह्यो म्हणला मारायला गेलती का कुंभाराच्या वाड्यात. मग महाराज तिचं तोंड फुटलं. ह्यो असं बोलायला. तिनं तो गिर काढला दुसरा टाकला. ती म्हणली उठ. ती अगोदर आहो म्हणत होती, आता गिर टाकला. उठ होय समोर कोणाचा वाडा आहे, गुराकडं कोण होत. ह्यो आत गेला तर टवकारलेले गधे. त्यो म्हणला देवाची शपथ मी बांधली नाही. ती म्हणली तुला तवा तर लय कळू लागलं, दमानी काऊन चाला नसन, कुंभाराच्या वाड्यात कशाला गेली होती. ते म्हणला लय बोलू नको, आता लय मोठाले लोक आलेत, आवर. तुला काय, तू दाशील कीर्तनाला यायला काम आहेत ना लय मोठे. आपल्या घरीला कृष्ण आलता का म्हणले काल. म्हणले हो. आणि तुझी त्याची काय बाचाबाची. त्यो म्हणला लोणी डोळ्यात घालायला दे. मला वाटलं हे सोकन म्हणून मी नाही म्हणले. त्याला मी म्हणले माझ्याकडे गाईत नाही तर लोणी कुठून. त्यो म्हणला आपल्याकडे गाई नाही तर घरी आहेत ना. आता अशा अनेक खोड्या केल्या. शेवटी घरी खोडी केल्यावर यशोदा म्हणले उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. सर्वांना कथा भाग माहित आहे. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळला नांदया. गोधने सारावया जातो शारंग पाणी. हो. आणि भगवंत काय झाले, वनात आले, गाई चरायत रमल्या आणि गोपाळ खेळण्यात रंगले. अनेक प्रकारचे खेळ. आता खेळ सांगत नाही, फक्त सरळ सरळ सांगतो. हो तू 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 आहे की नाही. हा मामा खेळ मांडला लगोरी. पूर्वीचे खेळ अरे कानोबा खेळ नाव जाऊन पूर्वीचे खेळ बर का. आताचा खेळ म्हणजे काय महाराज, सर आलकून मॅडम पलकून इकून कवडी आणा तिकून कवडी आणा. आता तर नवीन एक खेळ आलाय आणि त्या खेळाचं निमंत्रण आणणं आम्हाला आहे. जंगली रम्मी पी आओ ना महाराज. महाराजाला आमंत्रण आहे त्या खेळायचं. आता खेळणारे घरी थकले महाराज. थकल्याच्या नंतर काही अनाधिकारी गडी म्हणले. ते म्हणले देवा भूक लागली आनंद. देवा भूक लागली बरं का. त्या टायमाला भगवंत म्हणले माझी आहे तैशी पाय. जा आपोआपली शिदोरी घेऊन या आणि माझ्यासारखी घेऊन या. जगद्गुरु तुकोबारा म्हणले देवा बायको मेली तरी बरं झालं म्हणलो आणि आम्हाला घरी पाठवतो का. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी आता पाया वेगळे. भगवंताने सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. लहान लहान गोपाळ समोर बसवले. त्याच्यापेक्षा मोठे त्याच्या पाठीमाग, त्याच्यापेक्षा मोठे त्याच्या पाठीमाग. हा कवळ हातात घेतलेलं, लोणचं कांड्यावर ठेवलेलं आहे, चटणी बोटावर घेतलेली. हा बगलात मध्ये वेताची काठी भगवंतानी घातलेली. लांबून पाहत असताना ते दृश्य कमळासारखं दिसत होतं.
भागवताच्या 10व्या स्कंदामध्ये सुखाचार्य वर्णन करतात. बिभ्रद वेणू जठरे पटियो शृंग वेत्रेच कक्षे वामे पानुमृसं कवलम तत्फलानुगुलेषु तिष्ठन मध्ये स्वपरिशुरुधयौ हास्य इन्नर बेस्पिवय स्वर्गे लोके मिशुती भुभुजे यज्ञ भुगबाल केली गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली. हॅलो, कोणी उठायचं नाही जागेवरून. काल्याचा प्रसाद सर्वांना पात्रावर मिळेल. कोणी उठायचं नाही जागेवरून. विशेष करून महिला मंडळ शिकेला कोणी उठायचं नाही जागेवर. बबिले होतो सर्वांना तिघाचे. पात्रावर प्रसाद मिळेल. हा जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. हा बोधिले कुरी बेडी कोणी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज. शिकेला बबिले दुरी होतो तिघाचे विवरी. तुम्ही वाणे तो इकडे मुख पसरो निगडे. हा वाती त्या दारा गरे दोये त्या पोकरा. मी वाणे तो इकडे मुख पसरो निगडे. तुका म्हणे हाती टोका निक बुने नेते लोका. मी वारे जो इकडे मुख पसरो निगडे. कंठी धरला कृष्ण म्हणे अवघा जडे प्रकाश. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. वाकुली.